जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। लंदन में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर आवास को अमोल मिटकरी ने भेंट दी। इस वक्त उन्होंने कहा, 1921 से 1922 तक लंदन में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का निवास यह कैमेडन में चौक फार्म स्टेशन के पास किंग्स हेनरी रोड पर एक घर में था। उस पवित्र स्थान का अमोल मिटकरी ने दर्शन किया। साथ ही उनका चश्मा, कलम, लिखित पत्र और महत्वपूर्ण तस्वीरें आज भी इस घर में देखी जा सकती है, ऐसा इस वक्त का। जय भीम। मी अमोल मिटकरी सध्या लंडनमध्ये आहे। 1921 ते 1922 या एक वर्षामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी निवास केला, ज्या ठिकाणी आले ते हे स्थळ आहे। अत्यंत पवित्र असं स्थळ आहे। मी जाणीवपूर्वक इथे दर्शनाला आणि ऊर्जा घ्यायला आलोय, कारण मला एक जाणवलं की लंडनच्या गुलाबी थंडीमध्ये, लंडनच्या गुलाबी हवेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमले नाहीत। ते इथे आले शिक्षणाच्या ओढीने। 150 वर्षांपूर्वी इथे शिक्षणाकरता एक ध्येयवेडा माणूस येऊ शकतो आणि त्या शिक्षणाचा उपयोग दलित, पददलित, शोषित, वंचित, आदिवासी यांच्या उन्नती कसा करता येईल याचा अभ्यास आणि आकलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी केलं। ही वास्तू प्रेरणादायी आहे। फक्त लंडनसाठी नाही, फक्त भारतासाठी नाही, अखिल विश्वाकरता ही प्रेरणादायी आहे। म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवासस्थान असलेल्या या लंडनला मी आलोय। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने हे घर आपल्या ताब्यात घेतलंय, म्हणून जाणीवपूर्वक इथे आलोय। आणि इथून मला एकच सांगायचं आहे की इथे ऐश्वर्यात न रमता केवळ शिक्षणाचा ध्यास घेऊन बाबासाहेबांनी सर्वसामान्यांचा उद्धार केला आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला मी आज त्यांच्या लंडन येथील राहत्या घराला भेट द्यायला आलोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे विद्येचे उपासक होते, ज्यांनी अभ्यासाच्या माध्यमातून आपली उत्तुंग छाप या जगावर सोडली, तितकाच त्यांचा वेगळा पार्ट आहे स्टँडर्ड लिव्हिंग अँड स्टँडर्ड थिंकिंगचा सुद्धा। त्या स्टँडर्ड लिव्हिंग मधला एक फोटो आपल्याला या ठिकाणी दिसेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पर्सनल रूम आहे। यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या ट्रॅव्हलिंग किट बद्दल इथे फोटो दाखवलेला आहे। बाबासाहेबांच्या या ट्रॅव्हलिंग किटमध्ये त्याच्यात एक किट असायचा, ब्रश, त्याच्यामध्ये सोप डिश विथ गुड मॉर्निंग इंजर्ड ऑन इट अँड हिज स्पेक्टेकल केस वन कॅन गेट अ गुड आयडिया ऑफ दिस लाईफस्टाईल फ्रॉम अ ग्लिम्स ऑफ दिस एक्झिबिट्स। बाबासाहेबांची लाईफस्टाईल यावरून दिसते। त्या काळात सुद्धा नीटनेटकेपणा, स्वच्छता अशा पद्धतीचं त्यांचं एक वर्तन राहिलं आहे। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करतानाच्या वेळीचा चष्मा असेल, बाबासाहेबांची रिडिंगची बुक्स असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्लॉथ्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एक पेहराव, त्याचा सुद्धा या ठिकाणी संग्रह करण्यात आलेला आहे। सिल्वर इंक पॉट, त्यांच्या लिहिण्याची शाईची दाऊत वगैरे त्या काळामधली, हे सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर दिसत आहेत आपल्याला इथे। रमाई दिसते बाबासाहेबांच्या सहचारिणी। मध्य नागपुर विधानसभा की विधायक विकास कुंभार के घर से मात्र 200 मीटर की दूरी पर कुंभारपुरा 5 पौली में सड़क के बीच में बड़ा गड्ढा गटर को लगकर हुआ है, जो कि पिछले 1.5 महीने से है, जिसकी शिकायत सतरंजीपुरा जोन के आयुक्त के जोन में गैर हाजिरी रहते हुए जोन इंजीनियर कमलाकर राजूरकर को 3 अक्टूबर को निवेदन के रूप में दिया गया, जिस पर राजूरकर ने मामले की गंभीरता को देखते हुए तुरंत गड्ढा ठीक करने का आश्वासन दिया। पर 15-20 दिन होने के बावजूद भी गड्ढा ठीक नहीं हुआ, जिसके चलते आम आदमी पार्टी को आंदोलन का रास्ता अपनाना पड़ा। तर दुपारी तर आणखी जास्त इथे गर्दी असते। तर आम्ही एवढं सांगून सुद्धा आणि इथे नागरिक सुद्धा आमच्यासोबत आले होते, त्यांनी सुद्धा आपली मंजुरी सांगितली की आम्हाला हा गड्ड्यामुळे खूप त्रास होऊन राहिला आहे, पण तरी राज्य सरकार याकडे लक्ष देत नाहीये। तर त्यांना सांगण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करून राहिलो आहे। ये देख सकते हैं, इतनी बड़ी बड़ी सलाख यहाँ से निकली हुई है। ये रोड की जो चौड़ाई है मात्र 20 फुट से भी छोटा ये रोड है। छोटा संकरा रोड है और संकरा रोड होने के कारण यहाँ पे जो आने जाने के लिए जो रास्ता है यही है। और इस रोड के बिल्कुल बीच के अंदर में आप देख सकते हैं कि ये इतना बड़ा गड्ढा यहाँ पर हुआ है। पिछले 1.5 महीने से ये गड्ढा है। आम आदमी पार्टी ने राजूरकर जी है, जो कमलाकर राजूरकर है, ये इंजीनियर है, सतरंजीपुरा जोन नागपुर महानगर पालिका के अंदर के इंजीनियर है। इनको हमने निवेदन 3/10/2022 3 अक्टूबर 2022 को ही हमने इनको निवेदन दे दिया गया था। इनके हाथ में निवेदन दिया था, बताया था कि आपका क्षेत्र के अंदर में यह जो गड्ढा है इसको आप जल्द से जल्द बुझा दीजिए।
क्योंकि इससे आने जाने लोगों को राज्य में शिंदे फडणवीस की सरकार बनने के बाद कई महीनों तक मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने कारभार चलाया। एक भी जिले में कोई संरक्षण मंत्री नहीं था। इससे विभिन्न जिलों में काम पूरी तरह से ठप हो गया था। नए पालक मंत्री की घोषणा की गई। उसके बाद बुल्ढाना जिले की संरक्षकता गुलाबराव पाटिल को दी गई थी, लेकिन उसके बाद से गुलाबराव पाटिल एक बार भी जिले में नहीं आए। जिले के नागरिक सोच रहे हैं कि अपनी शिकायत किसके सामने रखें। पालक मंत्री कई गायब हो गए हैं, इसलिए पुलिस तुरंत उनकी तलाश करे, ऐसी मांग की गई। इस वक्त राकापा पदाधिकारियों ने बुलढाणा शहर थाने में शिकायत दर्ज कराई। 100 दिवसाच्या वर कालावधी उलटून शिंदे सरकार शिंदे फडणवीस सरकार हे स्थापन झालेलं आहे। वर अमित शाह आणि नरेंद्र मोदी ही जोडगोडी ज्या पद्धतीनं आश्वासनाची बरसात करते, त्याच पद्धतीनं शिंदे फडणवीस सरकारने आश्वासनाची बरसात करून कमीत कमी 1000च्या वर शासन निर्णय घेतले, पण अंमलबजावणी एकाही शासन निर्णयाची झाली नाही। सध्या शेतकरी जनता सर्व हवालदिल आहे। त्यामुळे इथे जे नामधारी पालकमंत्री जाहीर केलेले आहेत ते आम्हाला शोधून द्यावे, यासाठी आम्ही तक्रार दाखल केली। गेल्या 100 दिवसापासून राज्यावर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालेले आहे। काही काळ जिल्ह्याला पालकमंत्रीच नव्हते, दोघंच कारभार या राज्याचा बघत होते। त्यानंतर विरोधकांच्या नेहमीच्या तगाद्यामुळे विरोधामुळे त्यांनी पालकमंत्री घोषित केले। त्यामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे माननीय गुलाबरावजी पाटील साहेब हे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा कारभार स्वीकारल्यानंतर महिना झालेला आहे। गेल्या महिन्याभरात एवढं शेतकऱ्यावर जिल्ह्यामध्ये एवढं रब्बी पिकाचं नुकसान झालं। रोज आपल्या माध्यमातून विविध प्रकारच्या बातम्या व्हायरल होतात। संवेदनशीलताच नसल्यासारखे पालकमंत्री वागत आहे। पुढे प्रशासनाला कोणतेही आदेश या ठिकाणी दिलेले नाही, कोणते पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिले नाही। आम्हाला असा संशय आहे की पालकमंत्री कुठेतरी हरवले की काय। त्यासाठी आम्ही आज बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथं तक्रार दाखल करण्यासाठी आलेलो आहे। आम्ही पोलिसांना विनंती केली, लवकरात लवकर आमचे पालकमंत्री आम्हाला शोधून आणून द्यावे, जेणेकरून सर्वसामान्याच्या ज्या तक्रारी अडीअडचणी जिल्ह्याभरात कोणत्याही प्रकारचा प्रशासनावर वचक नाही, त्यामुळे त्यांनी शोधल्यानंतर त्यांच्याकडे आपले घराणे आम्ही त्या ठिकाणी मांडू, अशा पद्धतीचं आम्ही तक्रार या ठिकाणी केलेली आहे। राज्य के गरीब लोगों के लिए दिवाली को मीठा बनाने के लिए शिंदे सरकार ने 100 रुपये में 4 वस्तुओं की घोषणा की है। 1 लीटर तेल, 1 किलो चीनी, 1 किलो सूजी और 1 किलो दाल। हालांकि शिवसेना के राजेश मिश्रा ने शिंदे सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा है कि अकोला के दुकानदारों तक राशन अभी तक नहीं पहुंचा है। 100 रुपये किट देने को लेकर जिला एवं खाद्य आपूर्ति अधिकारी कार्यालय में उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। छत्रपति शिवाजी महाराज की जय। 50 खोकेची जी सरकार चालू आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, त्यांनी आवाहन केलं होतं की जे गोरगरीब लोक आहेत त्यांची दिवाळी आम्ही गोड करणार आणि 100 रुपयामध्ये 1 किलो डाळ, 1 किलो साखर, 1 किलो तेल आणि 1 किलो चण्याची डाळ हे देणार आहेत। तरी आतापर्यंत जिल्ह्यामध्ये कोणत्याही दुकानामध्ये हे जे किट आहे ते आतापर्यंत आलेले नाही आहेत। लोक वाट पाहत होतात की हे कधी किट भेटणार। ते मार्केटमध्ये 234 रुपयाचं किट आहे आणि हे 100 रुपये घेऊन फक्त लोकांपर्यंत 134 रुपये देण्यासाठी हे लोकांना फुल थापा देणं चालू आहे। आतापर्यंत ते मटेरियल आला नाही। आमची विनंती आहे गव्हर्नमेंटले की उद्यापर्यंत हे मटेरियल आला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासोबत या कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन काळे साहेबाला भेटून आम्ही जे पुढच्या जे आंदोलन ते आंदोलन करणार। आमची दिवाळी आम्ही या कलेक्टर ऑफिसमध्ये साजरी करणार, यामध्ये काही दोमत नाही आहे। आमची विनंती आहे की उद्यापर्यंत जे आमचा हक्काचा अनाज आहे ते आम्हाला भेटला पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार। कारण की आमच्याकडे 50 खोके नाही आहेत, आम्ही गोरगरीब माणसं आहोत, आमच्याकडे 50 कोटी खोके नाही आहेत। तुमच्याकडे 50 खोके आहेत, तुमची दिवाळी साजरी चांगली होणार। आमची कमीत कमी तुम्ही आम्हाला फुलतापा दिलेला आहे ते फुलतापाचं तुम्ही पूर्ण हे पालन करणार, आम्हाला खात्री आहे। हेच नाहीतर आम्ही या शहरामध्ये की जे गोरगरीब लोक आहेत त्यांना सर्वांना घेऊन या कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही दिवाळी साजरी करणार। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट,
ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। मुंबई गोवा हाईवे के 4 लेन निर्माण में बाधा डालने वाले अनधिकृत निर्माण पर राजस्व विभाग ने आज कार्रवाई की है। कोर्ट के आदेश के बाद राजस्व विभाग ने रोहा तालुका के वरस गांव में यह कार्रवाई की है। रोहा तहसील कार्यालय के कर्मचारियों, अधिकारी, कोलाड पुलिस ने 2 जेसीबी व कर्मचारियों की मदद से अनधिकृत दुकान को उद्ध्वस्त किया। वास्तविक आज मला खूप आनंद झालेला आहे की शासनाने आणि न्याय व्यवस्थेने जो आदेश दिलेला आहे त्यानुसार आज महसूल विभागाने कारवाई केलेली आहे आणि अशाच प्रकारचे बेकायदेशीर बांधकामं मुंबई महामार्गावर लवकर काढण्यात यावी, जेणेकरून चौपदरीकरणाचे काम व काँक्रिटीकरणाचे काम हे लवकर होईल आणि गेल्या 12 वर्षावर रखडलेलं हे जे प्रकल्प आहे मुंबई गोवा हायवेचं हे लवकर पूर्णत्वास येईल, जेणेकरून प्रवाशांना हा प्रवास सुखाचा होईल व ह्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आज माझा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ झालेला आहे। या महामार्गावर 12 वर्षापासून काम चालू आहे, पण ते काम काही वेळेत पूर्ण होत दिसत नाही। पण आता महसूल विभागाने लक्ष घालून अनधिकृत बांधकामावर जे हातोडा चालवला आहे, तर अशी मी अपेक्षा करतो की हे लवकर काम पूर्ण होतच जाईल व जसा मुंबई पुणे महामार्ग आहे तसाच मुंबई गोवा महामार्ग होईल अशी अपेक्षा करू। आणि ज्या प्रवाशांचे प्राण जातात तर त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं। याच्यामध्ये एखाद्याच्या घरातला कर्ता पुरुष गेला की कुटुंब उद्ध्वस्त होतं, त्याच्याप्रमाणे तर आपण अशी अपेक्षा करूया की लवकरात लवकर ह्या महामार्गाचं काम पूर्ण होतच जाईल आणि हा बाकीच्या महाराष्ट्रातल्या महामार्गासारखा हा महामार्ग होईल अशा आपण अपेक्षा करूया। आणि महसूल विभागाने जे कारवाईला सुरुवात केलेली आहे तर असं वाटतं की लवकरात लवकर ही कारवाई पूर्ण होऊन हे बाकीचं सर्व मार्ग मोकळे होतील अशी आपण अपेक्षा धरू आणि हा जो रोड आहे तो मोकळा श्वास घेईल। मौजे वरसगाव येथील गट नंबर 441 मधील अंकित ग्रुप यांच्या कॉम्प्लेक्स समोर मुंबई गोवा हायवे लगत 21 गाड्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते। या गाड्यांबाबत माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी निष्कासनबाबत कारवाई करण्याचे स्थिर आदेश दिले होते। त्यानंतर या निष्कासन कारवाईमध्ये अलिबाग व मानगाव न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती, अपील दाखल करण्यात आले होते। कोर्टाने देखील माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेले निष्कासनचे आदेश तेच कायम करण्यात आलेले आहेत व त्याप्रमाणे आजची कारवाई केली जाते। राज्य के गरीब लोगों के लिए दिवाली को मीठा बनाने के लिए शिंदे सरकार ने 100 रुपए में 4 वस्तुओं की घोषणा की है। 1 लीटर तेल, 1 किलो चीनी, 1 किलो सूजी और 1 किलो दाल। लेकिन कोल्हापुर में अभी तक राशन दुकान नहीं पहुंचा है। दिवाली के 2 दिन के अंदर राशन आना चाहिए। इस बात को लेकर कोल्हापुर शिवसेना की ओर से निवासी उपजिल्हाधिकारी को निवेदन दिया गया। ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं या सरकारच्या विरोधात आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। आनंदी शिदा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस या उपमुख्यमंत्री या दोघांनीही सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करतो म्हणून आनंदी शिदा माध्यमाच्या माध्यमातून रवा, तुरडाळ, साखर, पामतेल या पद्धतीचं किट 100 रुपयामध्ये ते सर्वसामान्य जनतेला देणार म्हणून सांगितलं। पण या ठिकाणी कुठल्याही रेशन धान्य दुकानामध्ये ही किट उपलब्ध झालेलं नाही आहे। हे किट देताना थंब करायचा आहे। आयपॉज मशीन जे या पुरवठा ऑफिसचे आहेत ते आयपॉज मशीन पण या ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे। अंगठा करायला या ठिकाणी माणसांना लाईनमध्ये थांबावं लागते आणि अंगठा केल्याशिवाय या ठिकाणी धान्य असू दे, किट असू दे मिळत नाही। या भोंगळ कारभाराच्या विरोधात आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की सरकार म्हणते की आम्ही दिवाळी गोड करणार, पण दिवाळी झाल्यानंतर जर आम्हाला ही मिळणार असेल तर आमची दिवाळी गोड कशी होणार? आत्ता आमचे बाजार या फराळासाठी लोकांनी साहित्य आणलेलं आहे। मग तुम्ही दिवाळी तोंडावर 2 दिवसावर आहे आणि किट देऊन का उपयोग आहे या गोष्टीचा?
तर त्वरित तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करायची असेल तर आजच तुम्ही या ठिकाणी वितरण सर्व रेशन धान्य दुकानामध्ये केलं पाहिजे. त्या माध्यमातून जनतेमध्ये हे धान्य जाऊन किंवा कीड जाऊन खरोखरच गरिबांची दिवाळी गोड होईल. महान में व्यापार के लिए अतिक्रमण हटाकर किसान परिवार को भूखा रहने का समय आ गया है, लेकिन महज 4 फीट सड़क के लिए रोजी रोटी का जरिया बनी दुकानों को बेदखल करने से परिवार पर भूखमरी का खतरा मंडरा रहा है. बेदखल किए हुए परिसर को व्यवसाय के लिए उपलब्ध कराया जाना चाहिए, अन्यथा 29 अक्टूबर 2022 से कलेक्टर कार्यालय के सामने अनिश्चितकाल के लिए आमरण अनशन करने की चेतावनी दी गई. टाकळी तालुक्यातील मानगाव मान येथील सर्व व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण कुठल्याही प्रकारचे आदेश न देता निमा अरोरा यांच्या दहशतीमुळे सर्व ते अतिक्रमण निष्कासित करून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. म्हणून आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष शेख रफिक शेख मजीद यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि निवेदनात नमूद केलं की ज्या ज्या लोकांकडे पुरावे आहेत असे अतिक्रमण निष्कासित व्हायला पाहिजेत नव्हते, परंतु ते निष्कासित झाले आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. म्हणून दिवाळीच्या आत म्हणजे 26 तारखेच्या आत ज्या ठिकाणी आमचे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे अतिक्रमणाचे दुकानं होते ते दुकानं पूर्वरित म्हणजे पूर्व जसेच्या तसे करण्याचे आदेश द्या, अन्यथा आम्ही इथं दिनांक 21 पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा शेख रफिक शेख मजीद, मोहम्मद अयूब आणि मोहम्मद कासम या आमच्या संघटनेचे कार्यकर्ते यांनी दिलेला आहे. अमरावती जिले के बच्चू कडू सभी जिले में प्रसिद्ध है. उन्होंने 2003 से अचलपुर का विधायक के रूप में प्रतिनिधित्व किया है. उन्होंने अचलपुर विधानसभा क्षेत्र के विकास को बदल दिया है, लेकिन जो दीक्षा भूमि बौद्ध उपासकों का स्थान है उन्होंने 20 साल से इस पर गौर भी नहीं किया. विधायक बच्चू कडू ने अपने फंड से हिंदू मंदिरों, हिंदू संस्थानों और अपने स्वयं के स्कूल संस्थानों को बहुत अधिक धन दिया है, चाहे वह अचलपुर में हो या चांदूर बाजार में. इसलिए विधायक बच्चू कडू एक जातीयवादी है. इसलिए संभाजी ब्रिगेड की ओर से बच्चू कडू का जाहीर निषेध किया गया. मात्र जेव्हा 2003 साली दादासाहेब गवई हे खासदार झाले होते तेव्हा त्यांनी त्या दीक्षाभूमीला भेट दिली असता त्यांनी त्या दीक्षाभूमीचे जेव्हा स्वरूप पाहिले, त्या दीक्षाभूमीचं जेव्हा इमारत मोठी काहीच नव्हती, तेव्हा त्यांनी राज्य सरकारकडून त्यांच्या निधीतून त्या इमारतीसाठी निधी खेचून आणला आणि ती इमारत आज एका हॉलची इमारत आज तिथे तयार केलेली आहे. मात्र तेव्हापासून त्या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदाराने निधी टाकलेला नाही आणि निधी टाकलं नसून त्या दीक्षाभूमीकडे, ती दीक्षाभूमी एक महत्त्वाचं सांगतो, दीक्षाभूमी आपल्या 3ऱ्या क्रमांकावर दीक्षाभूमी आहे. एक पहिली नागपूर, दुसरी चंद्रपूर आणि तिसरी अचलपूर, फक्त 3च दीक्षाभूमी आपल्या देशामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे. त्यामध्ये अशा प्रकारे हा एक जातीवाद म्हणून आमच्या बौद्ध समाजासोबत झालेला आहे. त्यानंतर आदरणीय बच्चू कडू हे देखील 20 वर्षापासून आमदार आहे. 20 वर्षापासून त्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा तिथं निधी टाकला नाही आणि निधी टाकला तर नाहीच, पण त्या दीक्षाभूमीला फक्त एक वेळेस भेट दिली. तिथेही त्यांनी अरेराईची भाषा वापरली होती. तिथेही त्यांनी म्हटलं होतं की मी ज्याप्रमाणे निधी टाकेल त्याप्रमाणे तुम्हाला काम, मी ज्याप्रमाणे काम करेल त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं असेल तर करा, तर निधी देतो, नाही निधी देत नाही. भगवान बुद्ध के धम्म विनय के अनुसार आषाढ़ पूर्णिमा से अश्विन पूर्णिमा तक लगातार 3 महीनों तक चलने वाले वर्षावास का समापन हो गया. पूज्य भदंत कश्यप थेरो आनंद बुद्ध विहार संभाजी कॉलोनी N6 सिडको में उनका कठिन चिवरदान समारोह संपन्न हुआ. इस अवसर पर पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो ने उपासकों को धम्म प्रवचन दिया. इस पवित्र चिवरदान समारोह में बड़ी संख्या में सफेद वस्त्र धारण करने वाले उपासक शामिल थे. म्हणजे तुमचं होतं बरं. ही 2 प्रकारची माणसं, एक शिलाचं पालन करणारा, शिलाचं पालन करून दान धर्म देणारा, दुसऱ्याचं दुःख वाटून घेणारा आणि दुसऱ्याला दुःखी करणारा, पाप कर्म करणारा एक वाईट मनुष्य.
वाईट सवयीमुळं, वाईट व्यसनामुळं, वाईट प्रवृत्तीमुळं, अकुशल मनामुळे एक वाईट कर्म. आता इथं प्रश्न उत्पन्न होतो, ही दोन प्रकारची माणसं दोन प्रकारे का वागतात? काय त्यांच्यामध्ये कोणता फरक असेल? आणि तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या ठिकाणी आनंद बुद्ध विहार, बुद्धभूषण, संभाजी कॉलनी, सिडको N6 औरंगाबाद या विहारामध्ये माझा कठीण वरदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. भगवान बुद्धाच्या सद्धम्माला अनुसरून, भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याला अनुसरून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षवासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पूजनीय भिक्खू संघ एकाच विहारामध्ये राहून उपस्थित असणारे उपासक उपासिका यांना धम्मदेशना देतात. यामध्ये मग त्रिरत्नवंदना असेल, वेगवेगळ्या प्रकारची भगवान बुद्धांनी प्रकाशित केलेली सुत्त, उपसद असेल, पंचशील, ध्यान साधना अशा प्रकारचा बनतेचे उपदेश करत असतात आणि उपस्थित उपासक उपासिकांना पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध करून देतात. त्याची एक फलश्रुती म्हणून किंवा त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करायची, आपलं स्वतःचं पुण्यकर्म संपादन करायचं म्हणून 3 महिन्याच्या नंतर संबंधित विहाराच्या उपासक उपासिकांच्या वतीने एक कठीण वरदान आयोजित केलं जातं. त्याला कठीण वरदान समारंभ असं म्हणतात. यामध्ये भिक्षू संघाला आवश्यक असणाऱ्या ज्या त्यांच्या गरजा आहेत त्यामध्ये संगाटी, चिवर, उत्तारा संघ, बनियन, कमरपट्टा, औषधी, भिक्षापात्र, पाणी घालण्याचा कपडा ह्या प्रवर्जिताला आवश्यक असणाऱ्या वस्तू भिक्षू संघाला दान दिल्या जातात. तशाच प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. धम्मसेवा महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होत असून या कार्यक्रमासाठी नगरातील सुद्धा श्रद्धासंपन्न उपासक श्रीमती विनयताई सातदिवे, श्रीमती आशाताई येरेकर आणि अन्य उपासक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. धम्मदेशना देण्यासाठी आदरणीय पूजनीय पूज्य बोधिपालोजी महास्तवीर हे आहेत की जे लोकोत्तरा महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ज्यांनी लोकोत्तरा महाविहाराच्या परिसरामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय भिक्खू प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केलेली आहे की जी भारतातील पहिलं हे भिक्षू ट्रेनिंग सेंटर आहे. असे पूज्य बोधिपालोजी महास्तवीर या ठिकाणी उपस्थित आहेत. पूज्य बदांत इंदवंशी महास्तवीर, हर्षबोधी महास्तवीर, आत्तादीप महास्तवीर आणि इत्यादी 38 भिक्षुणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.